गुड मॉर्निंग स्टुडंट्स. डिफरन्सिएशन टॉपिक जो पार्ट सेकंडचा होता तो आपला संपलेला आहे बघा. मग आता आपल्याला पार्ट फर्स्टचा पुढचा टॉपिक सुरू करायचा आहे. पार्ट फर्स्टचे आपले ऑलरेडी 2 टॉपिक झालेत बघा. लक्षात आहे का सगळ्यांच्या? पार्ट फर्स्टचे 2 टॉपिक कोणते झालेत बघा. एक पहिला जो आहे तो मॅथमॅटिकल लॉजिक, ऑनलाईनच झाला आहे आपला तो पण. दुसरा आहे तो मॅट्रायसेस. हे 2 टॉपिक झालेत आणि पार्ट सेकंडचा आता एक टॉपिक झाला डिफरन्सिएशन. असे टोटल आपले 3 टॉपिक झालेत बरं का. आता हा म्हणजे चौथा टॉपिक आपण सुरू करतो आहे आणि हो पार्ट फर्स्टचा हा 4 नंबरचाच टॉपिक आहे. टॉपिकचं नाव काय आहे बघा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. मग बऱ्यापैकी आपण स्ट्रेट लाईन टॉपिक जो आहे तो 11th स्टडी केला आहे बघा. आठवते का बघा सगळ्यांना? 11th स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये काय बघितलं, स्ट्रेट लाईनचे फॉर्म बघितले, वेगवेगळे इक्वेशन्स बघितलेत आपण स्ट्रेट लाईनचे. मग ती इक्वेशन्स जर आपल्याला रिवाईज करावी लागतील. परत त्या लाईनचा स्लोप कसा फाइंड करायचा ते आपल्याला रिवाईज करायचं आहे बघा. इथं आता मी डायग्राम काढलं बघा. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस घेतला आपण, तर त्याच्यामध्ये ही लाईन पास होत असत्या. मग त्या लाईननं काहीतरी एक्स ॲक्सिसची अँगल केलेला असतो ना. हा अँगल समजा जर काय असेल, थीटा जर असेल, तर याच्यावरनं या लाईनचा स्लोप आपल्याला मिळतो बघा. तो स्लोपचा फॉर्म्युला काय आहे, एम इज इक्वल टू टॅन थीटा असा फॉर्म्युला आहे बघा. आठवते का सगळ्यांना? स्लोप काढायचे 2 फॉर्म्युले आहेत. एक कोणता आहे, एम इज इक्वल टू टॅन थीटा, आणि दुसरा कोणता आहे, जर ती लाईन समजा 2 पॉईंटमधून पास होत असेल. समजा ए पॉईंट दिला आहे x1 y1 अँड बी पॉईंट दिलेला असेल x2 y2. ए आणि बी या 2 पॉईंटमधून जर ती लाईन पास होत असेल, म्हणजे ए बीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला जर दिलेले असतील, तर त्या लाईनचा स्लोप एम इज इक्वल टू कसा फाइंड होतो सांगा, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. लक्षात येते का? स्लोप काढायचे हे 2 फॉर्म्युले आहेत. या दोन्हीचे आपण एक्झाम्पल पण बघितले आहेत बघा 11th. एक आहे तो एम इज इक्वल टू टॅन थीटा आणि एक आहे तो एम इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. मग अजून काय बघितलं आपण 11th? स्लोप बघितला पहिला. पहिला जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा कोणता, स्लोप. स्लोप फाइंड करता आल्याशिवाय आपल्याला पुढे टॉपिक काही येणार नाही आहे. स्लोप. आणि नंतर काय बघितलं की लाईनची इक्वेशन्स बघितलेत बघा. आता टोटल लाईनची इक्वेशन्स किती आहेत बघा, आठवते का सगळ्यांना जरा? इक्वेशन ऑफ अ लाईन. इक्वेशन ऑफ अ लाईन म्हणजे लाईनची इक्वेशन्स बघितल्यात. ती टोटल किती टाईप आहेत बघा, 6 टाईपचे इक्वेशन्स आपण बघितलेले आहेत. 5 टाईप आहेत बघा. म्हणजे जसे एक पुढचं जर बघितलं तर जनरल इक्वेशन असतं ते 6वं होतं जनरल इक्वेशन. म्हणजे मेन जी इक्वेशन आहेत ती 5 आणि एक जनरल इक्वेशन 6 नंबरचे आहेत. मग आता ती इक्वेशन्स कशी बघितली आपण, तर ती लाईनच्या स्लोपवरनं असतील. परत ती लाईन कोणत्या पॉईंटमधून पास झाल्या त्याच्यावरनं असतील. परत त्या लाईनचा एक्स इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट याच्यावरनं असेल. आता इंटरसेप्ट म्हणजे माहिती आहे का, एक्स ॲक्सिसवरचं ही लाईन इथंपर्यंत आहे ना, इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स, वाय ॲक्सिसवरचं डिस्टन्स. असे आपण डिस्टन्स बघितलेले. लक्षात येते? मग आता आपल्याला त्या लाईनचे इक्वेशन्स जरा मी रिवाईज करतो आहे बघा, कारण ती इक्वेशन्स आपल्याला लागणार आहेत. पहिला फॉर्म बघा कोणता आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आता स्लोप आणि इंटरसेप्ट फॉर्म म्हटलेलं आहे, म्हणजे या फॉर्ममध्येच लक्षात येते का बघा, इक्वेशनच्या नावामध्येच आहे की स्लोप लागतो त्याच्यामध्ये आणि काय लागणार आहे, इंटरसेप्ट लागतो. मग स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे कोणता, तर स्लोप एम दिलेला असतो आपल्याला, स्लोप इज इक्वल टू एम असेल. आणि इंटरसेप्ट कोणता असतो याच्यामध्ये, वाय इंटरसेप्ट. बघा जर आठवते का सगळ्यांना, वाय इंटरसेप्ट सी घेतलेला असतो. इंटरसेप्ट कसा, तर आता वाय इंटरसेप्ट घेतो आहे त्यामुळे वाय ॲक्सिसवरनं ती लाईन पास झालेली पाहिजे. बघा डायग्राममध्ये लक्षात येते का सगळ्यांच्या, ही लाईन वाय ॲक्सिसवरून पास झालेली असते, त्यावेळी तिचा वाय इंटरसेप्ट मिळतो आपल्याला. म्हणजे त्या लाईनपासून ओरिजिनपर्यंतचं डिस्टन्स, म्हणजे ती लाईन जिथून पास झाली आहे त्या पॉईंटपासून ओरिजिनपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे काय असतं, ही इंटरसेप्ट असतं. आणि तो इंटरसेप्ट आपण इथे किती घेतलेला आहे बघा, सी घेतलेलं आहे. लक्षात येते सगळ्यांच्या. स्लोप एम दिलेला असेल आणि वाय इंटरसेप्ट काय दिलेला असतो, सी दिलेला असेल, तर त्या लाईनचं इक्वेशन काय असतं बघा, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. बघा आता आठवते का सगळ्यांना हा फॉर्म,
कोणता फॉर्म आहे हा? स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आता एक्स आणि वाय कुठून आला? तर तो जनरल पी पॉईंट एक घेतलेला असतो ना आपण नेहमी. पीचे कोऑर्डिनेट्स काय म्हणतो आपण? एक्स आणि वाय. तर ते एक्स आणि वाय ते असतात. आणि एम आणि सी म्हणजे काय झालं? स्लोप. एम म्हणजे स्लोप आला आणि सी म्हणजे काय असेल? वाय इंटरसेप्ट असेल. तर हे कोणतं इक्वेशन आहे? स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, ज्याच्यामध्ये स्लोप आणि इंटरसेप्ट आपल्याला दिलेला असतो. हां. सेकंड आहे स्लोप पॉईंट फॉर्म. हे सगळं 11मधलं आहे बरं का, मी रिवाईज करतो आहे फक्त, मेन टॉपिक अजून आपला सुरू नाही आहे. हे 11मध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे. स्लोप पॉईंट फॉर्म. आता याच्यामध्ये काय असणार आहे? स्लोप एम तर दिलेला असेलच फिक्स, बरोबर आहे का? स्लोप एम दिलेला असणारच आहे आपल्याला. आणि काय असेल सांगा? पॉईंट असेल. म्हणजे समजा ए पॉईंट आपण घेतला तर त्याचे कोऑर्डिनेट्स काय घ्यायचे? x1 आणि y1 घ्यायचे, कारण ऑलरेडी पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स XY असतात. त्यामुळं ए पॉईंट घ्यायचा, मग त्याचे कोऑर्डिनेट्स काय कन्सिडर करायचं? x1 आणि y1. म्हणजे काय असतं? इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप किती दिलेला असेल? m अँड पासिंग थ्रू पॉईंट x1 आणि y1. म्हणजे या पॉईंटमधून जर ती लाईन पास होत असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय असतं बघा, की y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. बघा जरा आठवते का सगळ्यांना हे इक्वेशन? y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. हे इक्वेशन आपल्याला बऱ्याचदा लागणार आहे बरं का. स्लोप पॉईंट फॉर्म हा मोस्टली लागतो आपल्याला फॉर्म. बघा स्लोपवरनं दोन फॉर्म आहेत, एक स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आणि दुसरा काय आहे? स्लोप पॉईंट फॉर्म आहे. हां. तिसरा फॉर्म काय आहे बघा? तिसरा फॉर्म आहे टू पॉईंट फॉर्म. टू पॉईंट फॉर्म म्हणजे काय असणार सांगा याच्यामध्ये? टू पॉईंट फॉर्म म्हणजेच काय असेल? याच्यामध्ये दोन पॉईंट दिलेले असतील. इथं जसं लाईन एका पॉईंटमधून पास होते असं सांगितलं आहे, तसं इथं काय असणार आहे? लाईन दोन पॉईंटमधून पास होणार. मग त्याचा स्लोप किंवा इंटरसेप्ट आपल्याला दिलेला असणार नाही आहे. फक्त दोन पॉईंट असतील. समजा ए पॉईंट घेतला आपण, एक x1 y1 कोऑर्डिनेट्स असेल, अँड दुसरा बी पॉईंट घेतला, त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतील? x2 आणि y2 असतील. अशी लाईन काय असेल? इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट्स x1 y1 आणि x2 y2. मग अशी दोन पॉईंटमधून जर लाईन पास होत असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय येतं बघा? y मायनस y1 डिवायडेड बाय x मायनस x1 इज इक्वल टू y1 मायनस y2 डिवायडेड बाय x1 मायनस x2. तर हा फॉर्म कोणता आहे? टू पॉईंट फॉर्म आहे. स्ट्रेट लाईनचा टू पॉईंट फॉर्म. हां. हा काय आपल्याला जास्त यूज होत नाही. यूज होणारे हे दोनच आहेत मोस्टली. त्यातला स्लोप पॉईंट फॉर्म जो आहे तो जास्त यूज करणार आहे आपण, पण हे बाकीचे माहिती पाहिजे म्हणून आपण घेतले. आता एक झाला टू पॉईंट फॉर्म. आता तसाच कुठला आहे बघा? दोन इंटरसेप्ट असणारा, त्याला काय म्हटले? डबल इंटरसेप्ट फॉर्म. बघा डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे जसं इथं दोन पॉईंट दिलेले असणार आहेत, तसं इथं काय असतं सांगा? डबल इंटरसेप्ट दिलेला असतो. म्हणजे इंटरसेप्ट आता कोणते येणार? एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट. दोन इंटरसेप्ट असतील. एक्स इंटरसेप्ट तो काय असतो? ए असतोय, आणि वाय इंटरसेप्ट तो काय असतोय? बी. एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट असे दोन इंटरसेप्ट आपल्याला दिलेले असतील तर त्या लाईनचं इक्वेशन काय असतं बघा? एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू व्हॅल्यू किती असते? 1 असते. हे आपण बघितलेलं आहे 11मध्ये. एक्स इंटरसेप्ट दिलेला असतो, वाय इंटरसेप्ट दिलेला असतो, मग त्या लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं. याची पण बरीच एक्झाम्पल आपण बघितलेली आहेत बघा, क्लासमध्ये घेतलेलं आहे. डबल इंटरसेप्ट फॉर्म. हां. आणि लास्ट कोणता राहिला बघा? नॉर्मल फॉर्म. लास्ट कोणता आहे? नॉर्मल फॉर्म. नॉर्मल म्हणजे काय? तर परपेंडिक्युलर. नॉर्मल लाईन म्हणजे काय असते? ती एक परपेंडिक्युलर लाईन असते. अशी डायग्राम आहे बघा याची. ही लाईन अशी पास झालेली असता आणि या लाईनला ओरिजिनपासून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली जाते. ओरिजिनपासून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली जाते आणि इथे तो पॉईंट असतो. मग इथे दुसरा पॉईंट पाहिजे तर एम घेतला जातो. मग काय आहे नॉर्मल फॉर्ममध्ये काय असतं? ओरिजिनपासून त्या लाईनपर्यंतचं डिस्टन्स, म्हणजे हे डिस्टन्स काय असतं? पी डिस्टन्स असतं. आणि काय असतं बघा? अँगल असतं याच्यामध्ये. हा अँगल लागतो याच्यामध्ये. किती असतो? तो अल्फा. अल्फा डिनोट केला जातो अँगल, आणि हे दोन्हीमधलं डिस्टन्स. बरोबर आहे का? मग नॉर्मल फॉर्म कसा आहे बघा? इक्वेशन ऑफ लाईन हुज
परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन, म्हणजे कुठलं हे डिस्टन्स, लाईनचं परपॅन्डिक्युलर डिस्टन्स जे आहे ओरिजिनपासून त्या लाईनपर्यंतचं डिस्टन्स, ते काय कन्सिडर करतो आपण, पीनं कन्सिडर करतो. आणि अल्फा काय असेल, हा अँगल असेल, इन्क्लिनेशन ऑफ नॉर्मल, याला नॉर्मल म्हटलेलं आहे. जी परपॅन्डिक्युलर लाईन आपण घेतली त्याला नॉर्मल म्हटले. मग हा फॉर्म काय असतं बघा, एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. हा काय आहे, लाईनचा नॉर्मल फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे, हा लाईनचा नॉर्मल फॉर्म म्हटलं जातं बघायला. मग अजून आपण 11th काय बघितले, जनरल फॉर्म, जो मी 6वा फॉर्म म्हणतोय, 6 नंबरचा फॉर्म, म्हणजे ॲक्च्युली टाईप 5च आहेत, म्हणजे स्लोप इंटरसेप्ट, स्लोप पॉईंट, 2 पॉईंट फॉर्म, डबल इंटरसेप्ट आणि नंतर कोणता आहे नॉर्मल फॉर्म. हे आपण एवढेच बघितलेले आहेत 5 फॉर्म. आणि 6वा जो आहे तो जनरल फॉर्म किंवा जनरल इक्वेशन ऑफ लाईन. जनरल इक्वेशन ऑफ लाईन. मग ते जनरल इक्वेशन काय असतं बघा, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. हे काय आहे, स्ट्रेट लाईनचा जनरल इक्वेशन. बघा आठवते का सगळ्यांना, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. हां, मग या इक्वेशनवरनं मात्र स्लोप वेगळा असतो. एक्स इंटरसेप्ट फाइंड केलेला आपण, वाय इंटरसेप्ट फाइंड केलेला. या लाईनचा स्लोप जर फाइंड करायचा असेल तर तो स्लोपचा फॉर्म्युला काय आहे, -a/b. हा फॉर्म्युला पण आपल्याला लागणार आहे बरं का. हा फॉर्म्युला पण जनरल इक्वेशनवरून लाईनचा स्लोप कसा फाइंड केला जातो, m इज इक्वल टू -a/b. हा m म्हणजे स्लोप फाइंड केला जातो. एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट पण याच्यावरनं मिळतो आपल्याला. एक्स इंटरसेप्ट कसा येतो बघा, इज इक्वल टू -c/a मिळते. एक्स इंटरसेप्ट काय येतो, -c/a. आणि त्या लाईनचा वाय इंटरसेप्ट आपल्याला काय मिळतो बघा, वाय इंटरसेप्ट मिळतो -c/b. ही लाईनचं इक्वेशन कोणतं आहे, जनरल फॉर्म जर असेल तर त्याच्यावरनं स्लोप m इज इक्वल टू -a/b, एक्स इंटरसेप्ट -c/a आणि वाय इंटरसेप्ट काय असतो बघा, -c/b असतं. मग हे झाले स्ट्रेट लाईनचे 6 फॉर्म जे आपण 11th स्टडी केलेले आहेत. त्याचा स्लोप कसा फाइंड करायचा ते 2 फॉर्म्युले. स्लोपचा तिसरा फॉर्म्युला म्हणजे जनरल इक्वेशनवरनं आपण स्लोपचा फॉर्म्युला घेतलेला आहे. m इज इक्वल टू काय आहे तो -a/b आहे. हां, आता हे झालं 11th आहे. हे 6 फक्त फॉर्म झाले. आता अजून आपण 11th स्ट्रेट लाईनचा स्टडी केलेला बघा, ते सगळं लागणार आहे आपल्याला. त्यामुळे मला ते घ्यावं लागेल, म्हणजे रिवाईज तरी करावं लागेल ॲटलिस्ट. बघा काय होतं अजून, हे एक्स इंटरसेप्ट झालं, वाय इंटरसेप्ट झालं. समजा 2 लाईन जर पॅरलल असतील, हां, समजा 2 लाईन अशा दिलेल्या असतील, 2 लाईन्स हॅव्हिंग स्लोप, 2 लाईनचे स्लोप घेऊया आपण, हॅव्हिंग स्लोप्स m1 अँड m2. हां, जे 2 लाईन जर दिलेल्या असतील आणि त्या लाईनचे आपल्याला स्लोप दिलेले असतील m1 आणि m2, तर याच्यावरनं आपल्याला काय माहिती आहे बघा, त्या लाईन जर पॅरलल असतील, लाईन्स जर पॅरलल असतील तर मी कंडिशन सांगितलेली बघा. काय कंडिशन होती, जर 2 लाईन पॅरलल असतील तर त्या 2 लाईनचे स्लोप्स काय असतात, इक्वल असतात. जर 2 लाईन पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप्स काय असतात, इक्वल असतात. आणि त्या उलट परपॅन्डिक्युलरला पण आपण कंडिशन घेतलेली बघा. सेकंड काय असेल, परपॅन्डिक्युलर. जर 2 लाईन परपॅन्डिक्युलर असतील तर त्याच्यासाठी आपल्याला काय कंडिशन सांगितलेली बघा, की m1 × m2 स्लोपचा प्रॉडक्ट इज इक्वल टू किती असते, -1 असते. ही कशाची कंडिशन आहे, परपॅन्डिक्युलरची कंडिशन आहे. लाईन पॅरलल असतील तर स्लोप काय असतात, इक्वल असतात. आणि परपॅन्डिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रॉडक्ट किती असतो, -1 असतो. किंवा आपण असंही घेऊ शकतो, m1 इज इक्वल टू -1/m2 किंवा m2 इज इक्वल टू -1/m1. आपण हे बऱ्याच एक्झाम्पलमध्ये यूज केलेलं बघा, हे की m1 इज इक्वल टू -1/m2
ते दोन लाईन परपॅन्डिक्युलर असतील आणि एका लाईनचा स्लोप माहीत असेल तर दुसऱ्या लाईनचा स्लोप असा घेऊ शकतो आपण. हे झालं लाईन पॅरलल असतील, परपॅन्डिक्युलर असतील. परत आपण काय बघितलं बघा, दोन लाईनमधला अँगल बघितला. 11th आपण अँगल बिटवीन टू स्ट्रेट लाईन्स, अँगल बिटवीन टू स्ट्रेट लाईन्स. दोन लाईनमधला अँगल आपण कसा बघितला आहे बघा, म्हणजे अँगल थिटा असेल, मग तो अँगल काय असतो बघा की टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ M1 मायनस M2 डिवायडेड बाय 1 प्लस M1 आणि M2. हा फॉर्म्युला बघा आठवते का सगळ्यांना? टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे हा. टॅन थिटा इज इक्वल टू M1 मायनस M2 डिवाइड बाय 1 प्लस M1 आणि M2. मग याच्यामध्ये M1 आणि M2 म्हणजे काय असेल, त्या दोन लाईनचे स्लोप माहिती पाहिजेत आपल्याला, तर त्याच्यावरून आपण थिटा फाइंड करू शकतो. लक्षात येते सगळ्यांना? मी बऱ्यापैकी जेवढा लागणारा आपल्याला जेवढं लागणारा 11th जो टॉपिक होता तो मी घेतलेला आहे. मग आता अजून एक काय बघा, परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला. परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला. आता याच्यामध्ये काय होतं, परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये डिस्टन्स फाइंड करायचं होतं आपल्याला. परपॅन्डिक्युलर डिस्टन्स कुठून येणार ते, तर त्याच्यासाठी आपल्याला काय म्हटलेलं असेल की लेंथ ऑफ परपॅन्डिक्युलर फ्रॉम अ पॉईंट. एका पॉईंटपासून ती लाईन काय असते, परपॅन्डिक्युलर असते. तर ही जी लेंथ आहे ती लेंथ आपल्याला माहिती पाहिजे. आणि पॉईंट कोणता असेल, मग इथे एक पॉईंट असेल समजा आणि इथे ती लाईन असेल, तर हा पॉईंट आणि ही लाईन या दोन्हीमधलं डिस्टन्स आपण फाइंड करतो. म्हणजे पॉईंट काय दिलेला असेल, समजा ए पॉईंट घेतला आपण, त्याचे कोऑर्डिनेट्स असतील x1 आणि y1, आणि त्या लाईनचं इक्वेशन कोणत्या फॉर्ममधलं असतं, जनरल फॉर्ममधलं, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ए पॉईंट असेल x1 y1 कोऑर्डिनेट्स आणि लाईन काय असेल ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर हा पॉईंट आणि ती लाईन या दोन्हीमधलं डिस्टन्स, पॉईंट आणि लाईनमधलं डिस्टन्स. मग परपॅन्डिक्युलर डिस्टन्स काय म्हटलं, इथून जर आपण इकडे लाईन ड्रॉ केली तर ती परपॅन्डिक्युलर जाते ना, त्यामुळं मग त्याचं इक्वेशन काय आहे बघा त्या डिस्टन्सचं. परपॅन्डिक्युलर डिस्टन्स इज इक्वल टू काय आहे ते पण मॉडमध्ये, कारण डिस्टन्स आहे ना त्यामुळे निगेटिव्ह असून चालणार नाही. काय असतो तो फॉर्म्युला, ax1 प्लस by1 प्लस c डिवायडेड बाय रूट काय असेल a² प्लस b². बघा आठवते का सगळ्यांना? परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला आपण हे बघितलेलं. परपॅन्डिक्युलर डिस्टन्स आपण फाइंड करतो, काय येतं ते ax1 प्लस by1 प्लस c डिवायडेड बाय रूट a² प्लस b². ठीक आहे. आता हे सगळं झालं 11thमधला हा टॉपिक. आत्ता इथंपर्यंत आपण सगळा बघितलेला आहे, रिवाईज केलेला आहे आपण 11thमधला टॉपिक बघा. मग आता आपल्याला पुढं जायचं आहे 12thमधला स्ट्रेट लाईन टॉपिक जो आहे तो आपल्याला स्टडी करायचा. आता हे सगळं तुमच्या लक्षात आलं का? स्ट्रेट लाईनची वेगवेगळी इक्वेशन्स आहेत, त्यांचे अँगल्स आहेत, परत त्या पॅरलल कधी होतात, परपॅन्डिक्युलर कधी होतात, ते सगळं आपण इथं बघितलेलं आहे. आता अजून एक काय राहिलं बघा, 11thमधलाच पॉईंट आहे तो. जनरल इक्वेशन जर दिले असतील तर त्याच्यावरून पण लाईन पॅरलल आणि परपॅन्डिक्युलर असते. म्हणजे एक लाईन समजा u इज इक्वल टू दिलेलं असेल a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 दिलेलं असेल, अँड फी इज इक्वल टू दिलेलं असेल a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0 दिलेलं असेल. असे जर जनरल इक्वेशन फॉर्ममधल्या जर दोन लाईन आपल्याला दिलेल्या असतील जनरल फॉर्ममधल्या, तर त्या दोन लाईन पॅरलल कधी असतात बघा, u पॅरलल टू फी, हा पॅरललचा सिम्बॉल आहे माहिती आहे ना सगळ्यांना. u लाईन ही व्हीला जर पॅरलल असेल कधी असते बघा, तर इफ अँड ओनली इफ काय सांगितले की a1/a2 इज इक्वल टू b1/b2 असेल, असा रेशो मिळेल. a1/a2 जसं इथं स्लोप इक्वल मिळतात तसं इथं हा रेशो इक्वल मिळतो बघा. a1 a2 इज इक्वल टू b1 b2, म्हणजे a1/a2 इज इक्वल टू b1/b2. हे कधी मिळतं, जेव्हा लाईन पॅरलल असतील तेव्हा. आणि त्याच जर दोन लाईन परपॅन्डिक्युलर असतील, u इज परपॅन्डिक्युलर टू फी असेल, u लाईन जर व्हीला परपॅन्डिक्युलर असेल तर आपण काय म्हणणार आहे, a1 a2 प्लस b1 b2 इज इक्वल टू 0. a1 a2 आणि b1 b2 ॲडिशन काय असते, इज इक्वल टू 0 असते. हे कधी u जर परपॅन्डिक्युलर टू व्ही असेल.
आता 2 लाईन परपेंडिक्युलर असतील, 2 लाईन पॅरलल असतील, तर मी हे सांगालोय. पण इथं पण मी तेच सांगितलं. पण इथं काय आहे, लाईनचा फॉर्म वेगळा आहे ना. इथं स्लोप जर माहीत असेल तर ही कंडिशन यूज करणार. आणि इथं आपण काय करणार, जर ती लाईन जनरल इक्वेशनच्या फॉर्ममधली असेल तर आपण या कंडिशनचा यूज करणार आहे. हां, लक्षात येते. तर हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. ह्याचा यूज नाही आहे, पण कधी लागलं तर असावं आपल्याकडं, त्यामुळे हे आपण घेणार. हां, मग आता 12चा मेन टॉपिक आपण सुरू करूया. आता मेन टॉपिक आपला सुरू झालेला आहे बघा. तर फर्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे, कंबाईन इक्वेशन. 12चा टॉपिक बघतोय आता आपण, कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. लाईन्सचं कंबाईन इक्वेशन आपण आता बघणार आहे. आता 2 लाईन दिलेल्या असतील आणि त्यांचं कंबाईन इक्वेशन, त्या लाईन आपल्याला कंबाईन कराव्या लागतील. 2 लाईन कंबाईन इक्वेशन आपल्याला बघायचं आहे बघा. आता अशी मी डायग्राम एक ड्रॉ करते. ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन. हां, ही समजा u इज इक्वल